बघा परत एकदा गुड आफ्टरनून टू ऑल ऑफ यू. आता कालच्या लेक्चरमध्ये आपण थोडंसं मॅग्नेटिक मटेरियलच्या प्रॉपर्टीज बघायला सुरुवात केलेली आहे. त्यातली पहिली प्रॉपर्टी आपण डिफाईन केली, त्याला आपण म्हणतो डायमॅग्नेटिझम. ही प्रॉपर्टी आपण डिफाईन केली. त्याचबरोबर डायमॅग्नेटिक मटेरियलची डेफिनेशन देताना काय या प्रॉपर्टीजचा फक्त उल्लेख करायचा. दोज मटेरियल्स विच शोज डायमॅग्नेटिझम दे आर कॉल्ड डायमॅग्नेटिक मटेरियल्स. आणि मग त्यामध्ये एक्झाम्पल बघितलेले आहेत. आता जरा थोडासा तुमचा गोळ होऊ शकतो. केमिस्ट्रीच्या बुकमध्ये वॉटर हे पॅरामॅग्नेटिक मध्ये दिलेलं आहे. आपल्या पुस्तकात वॉटर हे डायमॅग्नेटिक मध्ये दिले. माझ्या माहितीप्रमाणे आपलं जे ऑर्डिनरी वॉटर आहे ते डायमॅग्नेटिक आहे. आणि डिस्टिल वॉटर घेतलं, डिस्टिल्ड वॉटर म्हणजे फक्त H2O, तर तो पॅरामॅग्नेटिक. बरं का, हे लक्षात ठेवा एक्झाम्पलच्या बाबतीत, असं लक्षात ठेवा. आणि मग डायमॅग्नेटिक मटेरियलचे काही कॅरेक्टरिस्टिक आपण बघितल्या. त्याची एक सिरियल तुम्ही लक्षात ठेवा म्हटलं होतं. आता मला एक 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 सांगायचं आहे. बघा, पहिली प्रॉपर्टी नंबर 1 कशा संदर्भात आहे रे? तर डेफिनेशन वरून आपण प्रॉपर्टी घेतली. ती बोला कुठली प्रॉपर्टी? वीकली मॅग्नेटायझेस इन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. काल लिहून घेतलं नाही का रे? का म्यूट केलंय सगळ्यांना? स्ट्रॉंगली वीकली मॅग्नेटाइज, वीकली तो नुसतं वीकली मॅग्नेटायझेस इन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड. ज्यावेळी आपण स्ट्रॉंग बाहेरचं फील्ड लावावं, स्ट्रॉंग इंटेन्सिटीज, त्यावेळी हे थोड्याफार प्रमाणात यातल्या असणाऱ्या ॲटॉमिक डायपोल मोमेंट या फील्डच्या अलाइन होतात आणि हे मटेरियल्स मॅग्नेटिझम दाखवतात. अलाइन होताना पण आपण एक गोष्ट लक्षात घेतली. अलाइन होताना ज्या ॲटॉमिक मोमेंटच्या असणाऱ्या ॲटम मधल्या आउटरमोस्ट इलेक्ट्रॉनची मोशन आणि त्यामुळं तयार झालेला करंट आणि बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या इंटरॅक्शन मुळे त्यामध्ये इंड्यूस झालेला करंट, हे ज्यावेळी एकाच डायरेक्शन मध्ये असतील त्या डायपोल मोमेंट स्ट्रॉंग होतात. आणि हे दोन करंट ज्यामध्ये अपोजिट असतील त्या डायपोल मोमेंट वीक होत जातात. आणि मग त्या डायपोल मोमेंट आपण जर बघितल्या, करंट एका डायरेक्शन मध्ये असणाऱ्या ज्या स्ट्रॉंग झालेल्या आहेत त्या ॲटॉमिक डायपोल मोमेंट बघितल्या, तर त्या ॲटॉमिक डायपोल मोमेंट ह्या बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असणारे असतात. म्हणजे दुसरी प्रॉपर्टी आपण लिहितो, या डायरेक्शनच्या संदर्भात त्या मटेरियलची तयार झालेली मॅग्नेटिक मोमेंट म्हणजे इंड्युस्ड मॅग्नेटिक डायपोल मोमेंट ही बाहेरच्या फील्डच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असते. म्हणजेच दुसरी प्रॉपर्टी आपण लिहिली, इंड्युस्ड डायपोल मोमेंट इज अपोजिट टू बी एक्सटर्नल फील्ड. एक्सटर्नल फील्डच्या अपोजिट डायरेक्शन मध्ये असते. ही दुसरी प्रॉपर्टी बघितली. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी आपण बघितली, या मटेरियलना आपण मॅग्नेटिक फील्ड मधून बाहेर काढलं की त्यांच्यात अलाइन झालेल्या ॲटॉमिक डायपोल मोमेंट परत विस्कळीत होतात, म्हणजे परत रॅन्डम डायरेक्शन मध्ये. आणि मग नेट डायपोल मोमेंट 0. नेट डायपोल मोमेंट 0. अशा पद्धतीनं मॅग्नेटिझमच रिलीज होतं त्याच. एक तिसरी प्रॉपर्टी बघितली. प्रॉपर्टी नंबर 4, मग यामध्ये टेम्परेचरचा इफेक्ट होतो का, असा थोडासा विचार केला आपण.
टेम्परेचरचा इफेक्ट होतो का? तर मुळातच अलाइन असणाऱ्या डायपोल मोमेंट अत्यंत कमी. आणि मग थर्मल ॲजिटेशनचा म्हणजे टेम्परेचर म्हणजे काय? हीट एनर्जी स्टोअर्ड इन दी सबस्टन्सेस. आणि हीट एनर्जी म्हणजे काय? त्या मटेरियलच्या ॲटमचे असणारे व्हायब्रेशनल किंवा ऑसोलेटरी मोशन, म्हणजे ऑसोलेटरी किंवा व्हायब्रेटरी कायनेटिक एनर्जी ऑफ द ॲटम्स इज नथिंग बट स्टोअर्ड हीट एनर्जी इन दॅट सबस्टन्स. ते आपण काय 8वी पासून बघतोय. आणि मग या थर्मल ॲजिटेशनच्या मुळात डायपोल मोमेंट कमी म्हणजे लांब लांब वर असतील. आणि मग थर्मल ॲजिटेशनमुळे या डायपोल मोमेंट जे अलाइन झालाय त्यात डिस्टर्ब होत नाहीत. आणि त्यामुळं त्यांच्यावर टेम्परेचरचा इफेक्टच होत नाही. मग अजून एक प्रॉपर्टी बघितली, नो टेम्परेचर इफेक्ट. टेम्परेचरचा इफेक्ट यांच्यावर होत नाही, ही एक प्रॉपर्टी बघितली. अजून एक 5वी प्रॉपर्टी आपण बघितली. तुम्ही सांगावं असं मला वाटतंय, पण तुम्ही काहीच सांगत नाही. बोला की रे. अनम्यूट आहेत का विद्यार्थी? हा बोला. अजून प्रॉपर्टी काय सांगितली आपण 5वी? Uniform magnetic field aligns itself in the direction perpendicular to the direction of external magnetic field. बरोबर. असे मटेरियल्स आपण जर नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये टाकले, नॉन युनिफॉर्म एवढंच लिहितो. हे एक्सटर्नल फील्ड जर नॉन युनिफॉर्म असेल, म्हणजे नॉन युनिफॉर्म म्हणजे काय? त्याचे मॅग्निट्यूड इथं जेवढे असेल त्याच्यापेक्षा वेगळी दुसरीकडं, त्याच्यापेक्षा वेगळी दुसरीकडे, अशा पद्धतीनं कमी जास्त स्वरूपात असेल. या ठिकाणी समजा एवढं रिजन आपण घेतलं, इथं स्ट्रॉंग फील्ड आहे, आपण इकडे गेलो कमी कमी होत गेलं, इकडे गेलो कमी कमी होत गेलं. अशा पद्धतीनं नॉन युनिफॉर्म स्वरूपाचं फील्ड जर असेल आणि यात आपण जर हा मटेरियल इंट्रोड्यूस केला तर तो स्वतःला परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये अलाइन करतो, त्या फील्डच्या परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये अलाइन करतो. अशा पद्धतीने ही एक प्रॉपर्टी बघितली. पुढची प्रॉपर्टी बोला. सिरियल मी दिले त्या पद्धतीने सांगा म्हणजे लक्षात ठेवा. अजून काय प्रॉपर्टी दिली? नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड सबस्टन्सेस डिस्प्लेसेस फ्रॉम स्ट्रॉंगर फील्ड टू वीकर फील्ड. बरोबर. अशा एखाद्या नॉन युनिफॉर्म फील्ड मध्ये एखादा डायमॅग्नेटिक मटेरियल फ्रीली सस्पेंड केला तर तो स्ट्रॉंगर फील्ड करून वीकर फील्ड डिस्प्लेस व्हायचा प्रयत्न करतो. हे युनिफॉर्म मध्ये आहे बरं का. हे परपेंडिक्युलर जे आहे ते युनिफॉर्म फील्ड मध्ये सांगितलंय तुम्हाला, युनिफॉर्म मध्ये. आणि नॉन युनिफॉर्म असेल तर तो स्वतःला डिस्प्लेस करतो. कुठून? स्ट्रॉंगर फील्ड टू वीकर फील्ड. नॉन युनिफॉर्म फील्ड मध्ये वॉटरचं एक्झाम्पल सांगितलं बघा तुम्हाला. नॉन युनिफॉर्म फील्ड मध्ये तो स्ट्रॉंगर टू वीकर अशा पद्धतीनं डिस्प्लेस होतो. नंबर 7. अजून काय सांगितली प्रॉपर्टी? Permeability less than. एकाने बोला. हा. Repel lightly by external. परत. Magnetic material slightly repels by external magnetic field. काय बोलताय माझ्या लक्षात येत नाही. जरा Magnetic material are lightly repelled by external magnetic field. हा. दे आर वीकली रिपेल्ड. रिपेल म्हणतो फक्त. दे आर वीकली रिपेल्ड बाय एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड. अत्यंत कमी स्ट्रेंथच्या फोर्सनं ते मॅग्नेटिक बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड त्यांना लांब ढकलतात, म्हणजे रिपेल करतात अगदी वीकली. नंबर 8. अजून एक सांगितले. का रिपेल होतात रे? याचं कारण असं की त्यांची डायपोल मोमेंट जी तयार झालेली असते ती बाहेरच्या फील्डच्या अपोजिट असते, त्यामुळे हे सबस्टन्स रिपेल होतात. पुढं अजून एक प्रॉपर्टी सांगितली मी. नंबर 8. The permeability of this material is less than 1. एकानं
Permeability of this material is less than 1. बरोबर. परमेबिलिटी ही लेस दॅन 1, अत्यंत कमी असते, लेस असते. बर, परमेबिलिटी सांगितले म्हणजे नंबर 9. आता तुम्ही सांगणार आहे काय? ससेप्टिबिलिटी. हा, ससेप्टिबिलिटी कशी असते? Negative and less. बरोबर, Negative. निगेटिव्ह अँड लेस, अत्यंत. नंबर 10, अजून एक प्रॉपर्टी सांगितली मी. Never use. Never use made to make permanent. permanent magnet. Not used to make Permanent permanent magnets. परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी याचा यूज होत नाही. आणि अजून एक प्रॉपर्टी सांगणार आहे तुम्हाला, प्रॉपर्टी नंबर 11 तुमच्या पुस्तकामध्ये दिलेली आहे ती प्रॉपर्टी. आता समजा अशा मटेरियलना आपण एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत एक्सटर्नल फील्डच्या, त्यांच्यामध्ये काय होतं बघा. पहिल्यांदा हे एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अशा पद्धतीने या डायरेक्शन मध्ये आहे, बी एवढ्या इंडक्शनचं. अशामध्ये तुम्ही एखादा मटेरियल जर इंट्रोड्यूस केला, बघा डायमॅग्नेटिक मटेरियल जर इंट्रोड्यूस केला तर याच्या फील्ड लाईन्स ज्या बाहेरच्या आहेत त्या या मटेरियलला रिपेल करत असल्यामुळं त्या फील्ड लाईन्स थोड्याशा अशा स्वरूपात म्हणजे आउटवर्ड डायरेक्शन मध्ये कर्व झालेले दिसतील. या मटेरियलला रिपेल करत असल्यामुळं लाईन्स ऑफ फोर्स अशा पद्धतीनं त्या मटेरियल कडून सुद्धा रिपेल होतील आणि मग त्या बाहेरच्या बाजूला कर्व अशा स्वरूपात असतील. म्हणजेच इफ दीज मटेरियल्स दे आर इंट्रोड्यूस्ड इन एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड, the magnetic lines of force they are just pushed away from this substance. मग लाइन्स ऑफ फोर्स लिहितो नुसतं, लाइन्स ऑफ फोर्स इथं लिहितो. म्हणजे कशाच्या संदर्भात आपण सांगितली ही प्रॉपर्टी, तर एक्सटर्नल फील्डच्या लाइन्स ऑफ फोर्सच्या संदर्भात सांगितलेली आहे. अशा पद्धतीनं सिरियली आपण प्रॉपर्टीज आणि तुम्ही तशाच लिहून ठेवा बरं का. तुमच्या पुस्तकामध्ये विस्कळीत स्वरूपात आणि पॅरेग्राफ स्वरूपात दिलेले असतात, पण आपण अशा मुद्देसूद लक्षात ठेवल्या की आता पुढच्या मटेरियलनं सुद्धा आपण या पद्धतीनं प्रॉपर्टीज लिहू शकतो. जाऊया का आता पुढं. आता बघायचं आहे आपल्याला दुसरी प्रॉपर्टी, सेकंड प्रॉपर्टी ऑफ द मटेरियल्स अबाउट द मॅग्नेटिझम, दॅट इज पॅरामॅग्नेटिझम. पॅरामॅग्नेटिझम बघा आता, हे पॅरामॅग्नेटिक मटेरियल डायमॅग्नेटिक सारखे जर त्यांच्या बाहेर फील्ड नसेल तर त्यांच्या सुद्धा नेट डायपोल मोमेंट 0 असते. लक्षात घ्या, त्यांच्या सुद्धा ॲटॉमिक मोमेंट नसतात. आता हे जर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवले, आता वीक मध्ये ठेवले तर अगदी किंचित स्वरूपात त्या पण डायमॅग्नेटिक सारख्याच किंचित स्वरूपात थोड्याशा अलाइन होतील, पण त्याची असणारी मॅग्नेटिक स्ट्रेंथ म्हणजे त्या ॲटॉमिक डायपोल अलाइन झाल्यानंतर जे काही त्यांचं मॅग्नेटिक फील्ड तयार होतं ते अत्यंत लेस मॅग्नेट्यूडचं असतं आणि त्यामुळे फारसं इंटरॅक्शन तुम्हाला डायमॅग्नेटिक सारखंच दाखवलं जात नाही. परंतु यांना जर स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, आपण एक्सटर्नल स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, इथं एक्सप्लेन करतोय बघा, हे तसंच ठेवून स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये अशा पद्धतीनं आपण एखादा मटेरियल ठेवला, स्ट्रॉंग फील्ड लावले बाहेरून, तर यातल्या असणाऱ्या ॲटॉमिक डायपोल मोमेंट्स, ॲटमचे जे छोटे छोटे मॅग्नेट तयार झालेत आउटरमोस्ट ऑर्बिटल इलेक्ट्रॉनच्या सर्क्युलेटिंग मोशन मुळे, ते ॲटॉमिक मॅग्नेटिक मोमेंट्स ह्या डायमॅग्नेटिक पेक्षा जरा जास्त स्वरूपात अलाइन होतात. आणि अलाइन होताना डायमॅग्नेटिकच्या कशा झाल्या, त्यांनी जो मॅग्नेटिक डायपोल मोमेंट केला तो अपोजिट होता, ह्यांचा मात्र इन दी डायरेक्शन ऑफ एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड असतो. म्हणजे या आतल्या असणाऱ्या ॲटॉमिक डायपोल मोमेंट मी नुसतं ॲरोनं दाखवतो बरं का. आता
ॲरोनं दाखवतो. ह्या डायपोल मोमेंट इतक्या जास्त प्रमाणात डायमॅग्नेटिक पेक्षा जास्त प्रमाणात अशा पद्धतीनं अलाइन होतात आणि त्या बाहेरच्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये अलाइन होतात, फील्डच्या अलॉंग. आणि मग ह्या ॲटॉमिक डायपोल मोमेंट मुळे तयार होणारी नेट मॅग्नेटिक डायपोल मोमेंट या सबस्टन्सचे त्यांचा एन पोल या बाजूला तयार होतो आणि एस पोल या बाजूला तयार होतो आणि एन पोल या बाजूला तयार होतो. म्हणजे आपल्या डायमॅग्नेटिकच्या करेक्ट अपोजिट. आणि मग ह्यांची डायपोल मोमेंट डिरेक्टेड फ्रॉम एस पोल टू एन पोल. यांची जी डायपोल मोमेंट आहे ही डायपोल मोमेंट ही या एक्सटर्नल फील्डच्या अलॉंग असते, म्हणजे एक्सटर्नल फील्डला पॅरलल असते, म्हणून याला पॅरामॅग्नेटिक म्हणतात बरं का. प्यारा शब्द हिंदीतला नाही, तर ही पॅरलल डायपोल मोमेंट असते म्हणून याला म्हणतात पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. आता लक्षात आलं का पॅरामॅग्नेटिक मटेरियलची प्रॉपर्टी. मग डेफिनेशन करूयात. मग ह्या दोन प्रॉपर्टीज घ्यायचे. एक काय होतंय, स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर कुठंतरी वीकली मॅग्नेटाइज होत आहेत, म्हणजे थोड्याफार प्रमाण कन्सिडरेबल त्यांची मॅग्नेटिक डायपोल मोमेंट तयार होते. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, दुसरा मुद्दा, ही तयार होणारी डायपोल मोमेंट एक्सटर्नल फील्डच्या अलॉंग असते. आणि मग आपण प्रॉपर्टीची डेफिनेशन करूया. द प्रॉपर्टी ऑफ द मॅग्नेटिक मटेरियल्स इन विच they are weakly magnetized in strong external magnetic field and the induced dipole moment is in the direction of external magnetic field. This property is called as paramagnetism. And the materials which shows such type of property of paramagnetism, they are called paramagnetic materials. आता पॅरामॅग्नेटिक मटेरियलची डेफिनेशन तुम्ही अशा पद्धतीने सांगितली तरी चालेल बरं का. दी मटेरियल्स विच आर म्हणजे पॅरामॅग्नेटिझमची प्रॉपर्टीज मटेरियल साठी. दी मटेरियल्स विच आर वीकली मॅग्नेटाइज्ड इन स्ट्रॉंग एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड अँड देअर डायपोल मोमेंट इज अलॉंग दी एक्सटर्नल फील्ड, कॉल्ड ॲज पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. असे सांगितलं तरी, नाहीतर नुसतं असं सांगितलं तरी चालेल. दी मटेरियल्स विच शोज दी प्रॉपर्टी ऑफ पॅरामॅग्नेटिझम. अशा पद्धतीनं हे मटेरियल्स ही झाली डेफिनेशन. आता याची काही एक्झाम्पल्स तुम्हाला दिलेले आहेत बघा. काय लिथियम आहे, मॉलिब्डियम आहे, मॅग्नेशियम आहे, त्यानंतर ऑक्सिजन गॅस आहे. मागच्यात बघितला आपण डायमॅग्नेटिझम मध्ये हायड्रोजन गॅस, यामध्ये ऑक्सिजन गॅस, मागच्या मध्ये एअर बघितला आपण. म्हणजे काही गॅसियस, काही लिक्विड स्वरूपातले. त्याचबरोबर साल्ट आहेत, त्यानंतर मॅग्नेशियम आहे. अशा पद्धतीचे हे मटेरियल्स हे पॅरामॅग्नेटिझम दाखवतात. आता एक 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 प्रॉपर्टी बघूया. आता या पद्धतीनंच प्रॉपर्टी बघायची. प्रॉपर्टी नंबर 1, कॅरेक्टरिस्टिक नंबर 1 काय बघा, वीक लिहिलंय, याच्यावरून लगेच लक्षात आलं पाहिजे. डेफिनेशन वरूनच पहिली प्रॉपर्टी, दे आर वीकली मॅग्नेटाइज्ड इन स्ट्रॉंग एक्सटर्नल फील्ड. वीकली मॅग्नेटाइजेस इन स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड आहे तशी डायमॅग्नेटिकची प्रॉपर्टी. नंबर 2 आता मात्र वेगळे आहे बघा. इथं डायपोल मोमेंट अपोजिट आहे, इथं डायपोल मोमेंट इज अलॉंग, एम इज अलॉंग बी असं म्हणतो मी शॉर्ट मध्ये. इंड्युस्ड डायपोल मोमेंट ऑफ these materials is in the direction of external magnetic fields. नंबर 3 काय प्रॉपर्टी बघा, नेट डायपोल मोमेंट इन अनमॅग्नेटिक फील्ड किंवा नॉन मॅग्नेटिक फील्ड. नॉन मॅग्नेटिक फील्ड म्हणजे जिथं मॅग्नेटिक फील्डच नाही अशा रिजन मध्ये त्यांना जर ठेवलं तर यांची नेट डायपोल मोमेंट 0 असते, यांची पण 0 असते. जर काय असेल ते अगदी कमी प्रमाणात असतात आणि तेही रॅन्डमली ओरिएंट असतात, त्यामुळं
ते एकमेकाचा इफेक्ट कॅन्सल करतात. यांच्यामध्ये सुद्धा नेट मॅग्नेटिक मोमेंट 0 असते. कशात? नॉन मॅग्नेटिक रिजन. नॉन मॅग्नेटिक रिजन म्हणतो इथं. नॉन मॅग्नेटिक रिजन मध्ये ठेवलं तर नेट मोमेंट यांचे सुद्धा 0 असते. नंबर 4, नो इफेक्ट टेम्परेचर इफेक्ट. यांच्यावर मात्र थोडासा टेम्परेचरचा इफेक्ट होतो बरं का. कारण अलाइन्ड मोमेंट ही, डायपोल मोमेंट ही थोडीशी जास्त प्रमाणात असते, सांगितले तुम्हाला. त्यामुळे थोडंसं थर्मल ॲजिटेशन चा इफेक्ट यांच्यावर निश्चितपणे होऊ शकतो. आणि म्हणून कन्सिडरेबल म्हणतो मी, कन्सिडरेबल टेम्परेचर इफेक्ट. टेम्परेचर इफेक्ट अगदी स्ट्रॉंग नाही, पण कन्सिडरेबल टेम्परेचर इफेक्ट असतो. आता हा टेम्परेचर इफेक्ट थोडस क्युरी नावाच्या सायंटिस्टनं काय केला, त्याचा स्टडी केला. आणि मग क्युरीच्या म्हणण्यानुसार या सबस्टन्सला आपण स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवून त्याला मॅग्नेटाइज केलं. आता मॅग्नेटाइज केल्यानंतर त्यांच्यामध्ये तयार होणारं मॅग्नेटायझेशन, मॅग्नेटायझेशन म्हणजे नेट डायपोल, रिझल्टंट डायपोल मोमेंट पर युनिट व्हॉल्यूम बघितलंय आपण काल, ज्याचं युनिट आपण अँपियर पर मीटर लिहितो. तर हे जे मॅग्नेटायझेशन आहे बघा इथं, हे मॅग्नेटायझेशन बाहेरच्या फील्डच्या स्ट्रेंथला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. लक्षात घ्या, बाहेरच्या फील्डच्या मॅग्नेटिक इंटेन्सिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल. म्हणजे बाहेरचं फील्ड जेवढं स्ट्रॉंग कराल तुम्ही तेवढ्या जास्त डायपोल मोमेंट अलाइन होतात, हे लक्षात घ्या. आणि अकॉर्डिंग टू क्युरी, this magnetization of that material is inversely proportional to temperature. Inversely proportional to temperature. दिसते का तिकडे? अजून पुढे आहे ना, तेवढंच आहे. इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर. मग मी एकत्रितपणे लिहितो, इट इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू, एकत्रित लिहितो, बी अपॉन टी. कॅपिटल टी म्हणजे ऍब्सोल्यूट टेम्परेचर घेतलंय बरं का, केल्विन मध्ये असणारं त्या मटेरियलचं टेम्परेचर. जसं टेम्परेचर वाढत जाईल तसं पद्धतीनं थर्मल ॲजिटेशन वाढतं ॲटमचं. मग एखादी डायपोल मोमेंट त्या थर्मल ॲजिटेशन मुळे डिस्टर्ब होते आणि पुन्हा ती डिसअलाइन होते. आणि डिसअलाइन होते त्यामुळं यांचं मॅग्नेटायझेशन कमी झालं, नेट डायपोल मोमेंट कमी झाली. आणि मग नेट डायपोल मोमेंट कमी झाली म्हणजे मॅग्नेटायझेशन कमी झालं, म्हणजेच मॅग्नेटिक प्रॉपर्टी दाखवण्याचा रिस्पॉन्स कमी झाला, हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं पॅरामॅग्नेटिक मटेरियल या टेम्परेचर. आणि मग यातला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट घ्यायचा कॅपिटल सी, आणि या कॅपिटल सी ला म्हणायचं क्युरी कॉन्स्टंट. काय म्हणायचं त्याला? क्युरीचा कॉन्स्टंट. हा क्युरीचा कॉन्स्टंट दिलेल्या मटेरियलसाठी कॉन्स्टंट असतो बरं का. मटेरियल बदलले की तो बदलतो. म्हणजे प्रत्येक मटेरियलचा टेम्परेचरवर असणारा डिपेंडन्स वेगवेगळा असतो. प्रत्येक मटेरियलचा म्हणजे पॅरामॅग्नेटिक मटेरियलचा एक्सटर्नल फील्डला दिलेला रिस्पॉन्स, म्हणजे बी ला दिलेला रिस्पॉन्स, एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या इंडक्शनला दिलेला रिस्पॉन्स हा वेगवेगळा असतो मॅग्नेटायझेशन. काही मध्ये भरपूर अलाइनमेंट होतील, काही मध्ये थोड्या कमी प्रमाणात होतील, म्हणजे मॅग्नेटिक फील्ड हे केल्यानंतर. अशा पद्धतीनं हे इक्वेशन एक लक्षात ठेवायचं. आता या टेम्परेचरचा आपल्या मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी याच्याशी काय संबंध आहे? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी डिफाइन केली बघा आपण. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज डिफाइंड एज द रेशो ऑफ मॅग्नेटायझेशन पर युनिट एक्सटर्नल मॅग्नेटिक इंटेन्सिटी, म्हणजेच एम अपॉन एच. बरोबर, त्याच्याशी काय संबंध आहे बघूया. म्हणजे मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आता आणूया या इक्वेशन मध्ये. ते कशा आणायचे? आपल्याला माहित आहे बी इक्वल टू म्यू एच, बी इक्वल टू म्यू एच. आणि मग एअर मध्येच असेल ते मटेरियल तर म्यू नॉट एच, म्यू नॉट एच. त्याला बी नॉट म्हटलं तरी चालतंय, पण आता बी म्हणूया. मागचा आर्टिकल संपला, तिथं आपण 2-3 मॅग्नेटिक फील्ड घेत होतो, त्यामुळं म्हणजे त्या मटेरियलचं पण आणि सोलिनॉइडचं पण, म्हणून तिथं बी नॉट म्हटलं.
पण इथं बीच म्हणूया. बी इक्वल टू म्यू नॉट एच टाका ही व्हॅल्यू उचलून तिथं. म्हणजेच मॅग्नेटिक बघा मॅग्नेटायझेशन ऑफ मॅग्नेटिक मटेरियल इक्वल टू सी इंटू म्यू नॉट एच डिवायडेड बाय टी. आणि मग या एच ला तेवढा इकडे आणतो म्हणजेच एम अपॉन एच इक्वल टू सी इंटू म्यू नॉट डिवायडेड बाय टी. आता या बाजूला सी हा त्या मटेरियलचा क्युरी कॉन्स्टंट, त्याचबरोबर म्यू नॉट हा एअरचा किंवा व्हॅक्युमचा परमॅबिलिटी आणि तोही कॉन्स्टंट. राहिलं टेम्परेचर. इकडे एम अपॉन एच म्हणजे काय? ही डेफिनेशन आहे कोणाची? मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटीची डेफिनेशन आहे. म्हणजेच मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इक्वल टू सी म्यू नॉट अपॉन टी. आणि मग इथं आपल्या लक्षात आलं मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर ऑफ दॅट मटेरियल. म्हणजे टेम्परेचर वाढवलं की मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी कमी होते, म्हणजेच मॅग्नेटिक प्रॉपर्टी त्या मटेरियलची डीम होत जाते. हे लक्षात घ्या. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी च रिलेशन त्या मटेरियलच्या रिलेटिव्ह परमॅबिलिटीशी काय असतं ते बघितलंय तुम्ही. मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी इक्वल टू रिलेटिव्ह परमॅबिलिटी -1 किंवा असं लक्षात ठेवा 1 प्लस ससेप्टिबिलिटी म्हणजेच रिलेटिव्ह परमॅबिलिटी. 1 प्लस ससेप्टिबिलिटी म्हणजेच रिलेटिव्ह परमॅबिलिटी. अशा पद्धतीनं बघा पॅरामॅग्नेटिक मटेरियल हे त्यांची प्रॉपर्टी जी आहे ती टेम्परेचरवर डिपेंड आहे. म्हणजेच तुम्ही त्याची असणारी हीट एनर्जी सुद्धा त्याचं मॅग्नेटिझम अभ्यासताना विचारात घ्यावं लागेल. हे लक्षात घ्या. म्हणजेच कन्सिडरेबल इफेक्ट मिळतो टेम्परेचरचा आणि त्या टेम्परेचरला त्याची मॅग्नेटिक प्रॉपर्टी इनव्हर्सली प्रोपोर्शनल असते. हे एक लक्षात ठेवा. ओके. नंतर नंबर 5 पाचवी प्रॉपर्टी काय? पाचवी प्रॉपर्टी नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये यांना ठेवलं तर काय होईल? यांना जर नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, पहिल्यांदा युनिफॉर्म बघूया. युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये यांना जर ठेवलं तर ते त्या मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्येच अलाइन होतात. मॅग्नेटिक फील्डला परपेंडिक्युलर नाही. हे लक्षात घ्या. मॅग्नेटिक फील्डच्याच डायरेक्शन मध्ये अलाइन होतात कारण त्यांची डायपोल मोमेंट ही मॅग्नेटिक फील्डच्या अलॉंग असते. लक्षात घ्या. म्हणजेच युनिफॉर्म फील्ड मध्ये ते पॅरलल ऍडजस्ट करतात स्वतःला, बाहेरच्या मॅग्नेटिक फील्डच्या पॅरलल स्वरूपात स्वतःला अलाइन करतात. आता नॉन युनिफॉर्म फील्ड मध्ये ठेवलं, नॉन युनिफॉर्म फील्ड काय होईल रे? नॉन युनिफॉर्म फील्ड मध्ये ठेवलं की आता डायमॅग्नेटिकच्या विरुद्ध डायमॅग्नेटिक स्ट्रॉंगर मधून वीकर कडे जातात. हे काय करतात? वीकर फील्ड कडून स्ट्रॉंगर फील्ड कडे डिस्प्लेस होतात. वीकर टू स्ट्रॉंगर, डायमॅग्नेटिक स्ट्रॉंगर टू वीकर. ते रिपेलिंग आहेत ना आणि हे अट्रॅक्टिंग आहेत. आणि मग ह्याच्यावरूनच आपण सातवी प्रॉपर्टी काय सांगू शकतो? दे आर लाइटली अट्रॅक्टेड किंवा वीकली अट्रॅक्टेड. कसले आहेत? वीकली अट्रॅक्टेड. वीकली म्हणजे अगदी फेरोमॅग्नेटिक एकदम स्ट्रॉंगली असे अट्रॅक्ट होत नाहीत. ते सुद्धा डायमॅग्नेटिक सारखे वीकलीच अट्रॅक्ट होतात कारण त्यांची मॅग्नेटिक मोमेंट एवढी स्ट्रॉंग नसते. डायमॅग्नेटिक सारखीच वीक असते. अशा पद्धतीने पण त्याच्यापेक्षा जरा थोडीशी स्ट्रॉंग असते. अशा पद्धतीने ही झाली सातवी प्रॉपर्टी. नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये किंवा एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड कडून ते काय होतात? वीकली अट्रॅक्ट होतात. प्रॉपर्टी नंबर 8 बघा. आता इकडे येतो. हा 7वा पॉइंट दिसत नाही बघा. त्यात मी लिहिले अट्रॅक्टेड नुसतं लिहिलंय म्हणजे वीकली अट्रॅक्टेड बरं का. वीकली अगदी अशक्तपणे. प्रॉपर्टी नंबर 8 यांच्या परमॅबिलिटीच्या स्वरूपात आहे. काय परमॅबिलिटी यांची? तर परमॅबिलिटी
जस्ट ग्रेटर दॅन 1 लक्षात ठेवा. जस्ट ग्रेटर, एकच ग्रेटर दॅन टाकायचं, जस्ट ग्रेटर दॅन 1 म्हणजेच थोडी 1 पेक्षा थोडीशी जास्त असते. त्याचबरोबर 9th प्रॉपर्टी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी, जी आपण इथं दाखवलंय बघा, टेम्परेचरवर डिपेंड आहे. ती मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी आपण जर टेम्परेचर मेंटेन करून जर बघितली तर ही पॉझिटिव्ह आणि लेसच असते. पॉझिटिव्ह अँड लेस ह्यांच्यासारखी डायमॅग्नेटिक सारखीच लेस असते आणि मात्र पॉझिटिव्ह असते बरं का, ह्यांची निगेटिव्ह असते मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. त्याचबरोबर नंबर 10 कशा संदर्भात आहे? परमनंट मॅग्नेट करायला वापरतात का? नाही, ती प्रॉपर्टी आहे तशीच. नॉट यूज टू मेक परमनंट मॅग्नेट्स. परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी हे वापरले जात नाहीत. आणि त्याचबरोबर 11th प्रॉपर्टी, आता अशा मटेरियलना पॅरामॅग्नेटिक डायमॅग्नेटिक सारखे जर आपण एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवले तर मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स ज्या आहेत एक्सटर्नल, त्यांच्यावर काय परिणाम होतो? तर असे मटेरियल ठेवले की या एक्सटर्नल लाईन्स ऑफ फोर्स हे अट्रॅक्टिव्ह स्वरूपाचे असल्यामुळं थोड्याशा कॉन्सन्ट्रिकली यामधून जाणार आहेत बघा, अशा पद्धतीने यामधून जाणार आहेत. पाठीमागच्यात बघितलं आपण, अशा पद्धतीने रिपेल होतात, ते बाजूला ढकलल्या जातात, या मात्र अट्रॅक्ट केल्या जातील किंवा यामधून जातील. अशा पद्धतीनं ही 11th प्रॉपर्टी, द मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स दे आर बिकम्स क्राउडेड अँड दे पास्ड थ्रू दी पॅरामॅग्नेटिक मटेरियल्स. अशा पद्धतीनं आपण ही दुसरी प्रॉपर्टी बघितली, पॅरामॅग्नेटिझम. आता आपल्याला थोडीशी हे बघा बरं का, हे लिहून ठेवा, क्युरीचा कॉन्स्टंट. लक्षात आलं? ठीक आहे, जाऊया पुढे. आता बघायचं आपल्याला फेरोमॅग्नेटिझम. फेरोमॅग्नेटिझम बघा. आता असे जे मटेरियल्स आहेत फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स, हे मात्र स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड बिहेव करतात, स्वतः बिहेव करतात. यांच्यामध्ये मुळातच आपण डायपोल मोमेंट जर बघितली तर ती डायपोल मोमेंट ही नॉन झिरो असते. म्हणजेच थोडक्यात अगदी नेट इफेक्ट जरी झिरो असला तरी यांच्यामध्ये काही रिजन्स असतात. त्या रिजन मध्ये ऍटॉमिक डायपोल मोमेंटच्या इंटरॅक्शन मुळे, कारण अगदी क्राउडेड डायपोल मोमेंट असतात, ऍटॉमिक डायपोल मोमेंट मॅक्झिममली ऍटम्स हे अशा स्वरूपाचे ऍटॉमिक डायपोल्स तयार करत असतात, ऍटॉमिक डायपोल्स. आणि हे ऍटॉमिक डायपोल्स एकमेकाला इंटरॅक्ट होतात आणि मग त्या इंटरॅक्शन मुळे, जवळजवळ असल्यामुळे इंटरॅक्ट होतात, आणि त्या इंटरॅक्शन मुळे त्या डायपोल मोमेंट शक्यतो एका डायरेक्शन मध्ये अशा स्वरूपात त्या मॅग्नेटिक फील्ड मध्ये त्याला नाही ठेवला तरी सुद्धा त्या एकाच डायरेक्शन मध्ये असतात. म्हणजे नेट डायपोल मोमेंट त्या रिजनची जर बघितली तर ती नॉन झिरो असते. आता असे बरेचसे रिजन असतात, असे बरेचसे रिजन असतात, लक्षात घ्या. म्हणजे फेरोमॅग्नेटिक मटेरियल त्याला म्हणतात डोमेन्स. काय म्हणतात त्याला? डोमेन्स. त्या रिजनला बघा, एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल घेतला, यामध्ये बरेचसे असे डोमेन्स असतात. डोमेन्स म्हणजे काय? दी रिजन्स इन दॅट मटेरियल in which atomic magnetic moments are aligned in the same direction, they are called domains. आणि मग यामध्ये असे भरपूर डोमेन असतात. समजा इथे एखादा अशा पद्धतीचा डोमेन आहे, हा डोमेन मधल्या सगळ्या डायपोल मोमेंट या डायरेक्शन मध्ये अलाइन आहेत. बघा, नॉन मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलंय. डोमेन थेरीवर आपण याचं एक्सप्लेनेशन देऊ शकतो. फेरोमॅग्नेटिक मटेरियल्स यामधल्या रिजन मधल्या सगळ्या अटॉमिक डायपोल छोटे छोटे छोटे, मी दाखवत बसत नाही बरं का, आता इथं थोडेसे दाखवतो, अशा पद्धतीनं एकाच डायरेक्शन मध्ये अलाइन झालेले असतात. आणि मग ह्यांची नेट मॅग्नेटिक मोमेंट इथं तयार होते.
हा झाला एक डोमेन. पुन्हा इकडे एखादा रिजन असेल, यातल्या मॅग्नेटिक मोमेंट या डायरेक्शन मध्ये आहेत. पुन्हा इकडे एखादा रिजन असेल, यातल्या डायपोल मोमेंट या डायरेक्शन मध्ये आहेत. त्यानंतर अजून एखादा इतर रिजन आहे, यातल्या डायपोल मोमेंट समजा या डायरेक्शन मध्ये आहेत, वरच्या डायरेक्शन मध्ये. इथं एखादा डायपोल मोमेंट खालच्या डायरेक्शन मध्ये, इथं वरच्या डायरेक्शन मध्ये. असे भरपूर डोमेन असतात, भरपूर डोमेन. आणि मग या सगळ्या डोमेनचा रिझल्टंट बघितला नॉन मॅग्नेटिक फील्ड मध्ये असताना, तर रिझल्टंट मात्र 0 असतो बरं का. रिझल्टंट 0 असतो. कारण इथं हा डोमेन आहे, त्याला कुठेतरी अपोजिट असणार आहे. इथं हा डोमेन आहे, याला अपोजिट हा डोमेन आहे. इफेक्ट कॅन्सल झाला. अशा पद्धतीनं नॉन मॅग्नेटिक फील्ड मध्ये, म्हणजेच बाहेरून मॅग्नेटिक फील्ड जर तुम्ही अप्लाय केलं नाही तरी सुद्धा यामध्ये रिजन वाईज डायपोल मोमेंट नॉन झिरो असते, रिजन वाईज. परंतु जर आपण ह्या सगळ्या रिजनचा नेट इफेक्ट बघितला तर तो मात्र 0 असतो. आता याच्यातला एखादा डोमेन स्ट्रॉंग असू शकेल, एखादा डोमेन स्ट्रॉंग असू शकेल, त्याची थोडीशी किंचित डायपोल मोमेंट ही रिझल्टंट स्वरूपाची असेल. आणि मग अशा वेळी या फेरोमॅग्नेटिक मटेरियल मध्ये रिझल्टंट डायपोल मोमेंट 0 असं आपण विधान करू शकत नाही बरं का. एखादा डोमेन मोठा, बघा हा डोमेन मोठा दाखवलाय, त्या मानाने हा डोमेन छोटा आहे, त्या एकदम छोटा, एकदम छोटा, असे अशा पद्धतीनं मग ह्यातली रिझल्टंट मोमेंट थोडीशी आहे, रिझल्टंट डायपोल मोमेंट. आणि त्यामुळं रिझल्टंट डायपोल मोमेंट ही नॉन झिरो म्हणता येईल बरं का याच्यामध्ये. आता याला थोड्या जरी मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवलं, अगदी किंचित थोडस जरी मॅग्नेटिक फील्ड मी बाहेरून याला लावलं की यांच्या या डोमेन वॉल्स आहेत, हे या बाउंड्रीज, या रिजनच्या ज्या बाउंड्रीज आहेत त्याला डोमेन वॉल म्हणायचं, डोमेन वॉल. आता या डोमेन वॉल डिस्प्लेस होतात आणि डिस्प्लेस झाल्यामुळं मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये, म्हणजेच पॅरलल, पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये कसे पॅरलल म्हणजे डायपोल मोमेंट ही एक्सटर्नल फील्डच्या अलॉंग असते. अशा पद्धतीचे अलॉंग असणाऱ्या डायपोल मोमेंट वाढतात, ॲटॉमिक डायपोल मोमेंट वाढतात. म्हणजे हे रिजन वाढलं म्हणजे यातल्या काही याच्याप्रमाणे याच डायरेक्शन मध्ये, एक्सटर्नल फील्डच्या डायरेक्शन मध्ये. हे बघा हा डोमेन जो आहे तो एक्सटर्नल फील्डच्या डायरेक्शन मध्ये मी घेतलाय, बरोबर. बाकी सगळे त्याच्या वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये आहेत. आता यातल्या काही याच्या अलॉंग होतात एक्सटर्नल फील्डच्या, म्हणजे यात आल्या, ह्यातल्या बऱ्याचशा ॲटॉमिक डायपोल मोमेंट यात आल्या, ह्यातल्या काही यात आल्या, ह्यातल्या काही यात आल्या, यातल्या काही यात आल्या. म्हणजे तुम्ही जर बघितलं तर या डोमेन जो या डायरेक्शन मध्ये तो डोमेन वाढतो, लक्षात घ्या, तो डोमेन वाढतो. आणि मग बाकीच्यांचे व्हॉल्युम्स कमी होतात, बाकीचे कमी होतात. या डायरेक्शन मधले, या डायरेक्शन मधले हे कमी झाले बघा, या डायरेक्शन मधले, या डायरेक्शन मधले, या डायरेक्शन मधले कमी झाले बघा. आणि एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्डच्या डायरेक्शन मध्ये असणारे जे डोमेन्स आहेत ते डोमेन रिजन वाढला, म्हणजे तो डोमेन स्ट्रॉंग झाला, हे लक्षात घ्या. बाकीचे आहेत पण तो डोमेन स्ट्रॉंग झाला. थोडं जरी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलं तरी ते स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज झाले, लक्षात घ्या, स्ट्रॉंगली मॅग्नेटाइजेस, हे लक्षात घ्या. डायमॅग्नेटिक आणि पॅरामॅग्नेटिक मध्ये आपण म्हणतोय बाहेरून थोडं मॅग्नेटिक फील्ड लावलं तर त्यांच्यात काहीच होत नाही. स्ट्रॉंग फील्ड लाव त्यावेळी कुठेतरी थोडीशी डायपोल मोमेंट त्यामध्ये येते. यांच्यात मात्र उलट आहे, थोडं जरी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लावलं तरी स्ट्रॉंग डायपोल मोमेंट तयार, रिझल्टंट डायपोल मोमेंट तयार होते. आणि मग इथं एक प्रॉपर्टी लक्षात आली तुमच्या, दे आर स्ट्रॉंगली मॅग्नेटाइजेस इन वीक मॅग्नेटिक फील्ड, दे आर strongly magnetizes in weak magnetic field. आता समजा मी बाहेरून स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड लावलं, बाहेरून जर मी मॅग्नेटिक फील्ड जर स्ट्रॉंग लावलं बघा अशा पद्धतीनं, आता मॅग्नेटिक फील्ड मी वाढवलंय, तर कुठंतरी एखादा डोमेन रिजन, एखादा कुठंतरी, आणि तोही वीक स्वरूपात राहत असेल, म्हणून मी मध्ये काय करतो, थोडस डॉटेड दाखवतो, थोडस डॉटेड, कुठेतरी एखादी वॉल राहिलेली असेल. नाहीतर सगळ्याच्या सगळ्या हे सगळे बाकीचे जे डोमेन्स आहेत
ते मर्ज होतात कशात, या डोमेन मध्ये, की जो डोमेन मधल्या ऍटॉमिक डायपोल मोमेंट एक्सटर्नल फील्डच्या डायरेक्शन मध्ये आहेत त्याच्यामध्ये मर्ज होतात आणि मग एक परफेक्ट डोमेन स्ट्रक्चर तयार होत. आणि मग अशा पद्धतीनं सगळ्या जवळजवळ सगळ्या अगदी कुठंतरी मायनॉर मी सोडून देतो, नाहीतर जवळजवळ सगळ्या ज्या डायपोल मोमेंट आहेत ऍटॉमिक डायपोल मोमेंट त्या सगळ्याच्या सगळ्या अलाइन होतात अशा स्ट्रॉंग मॅग्नेटिक फील्ड मध्ये. आणि मग हा स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज झाला. आता या मटेरियलला तुम्ही जर बाजूला काढून घेतलं मॅग्नेटिक फील्ड मधून तर ह्यांचं स्वतःच मॅग्नेटिक फील्ड एवढ्या स्ट्रॉंग स्वरूपाचं असतं की त्या मॅग्नेटिक फील्ड मुळे तयार झालेला जो मॅग्नेटिक फोर्स आहे तो फोर्स यांच्याच ऍटॉमिक डायपोलवर असा स्ट्रॉंगली ऍक्ट होतो की त्यांना त्याच डायरेक्शन मध्ये धरून ठेवतो. म्हणजे या मटेरियलला मी आता बाजूला घेतलं तरी सुद्धा त्याच्यामध्ये स्ट्रॉंग मॅग्नेटिझम तयार झालेलं असतं आणि त्यालाच म्हणतो आपण परमनंट मॅग्नेट. काय म्हणतो त्याला? परमनंट मॅग्नेट. अशा पद्धतीनं आता याचं परमनंट मॅग्नेटिझम घालवायचं असेल, याचं परमनंट मॅग्नेटिझम जर आपल्याला लूज करायचं असेल तर दोन प्रकार आहेत बघा. त्याला हीट आणि हीट, हीट आणि हीट, हीट आणि हीट असे दोन प्रकार आहेत. म्हणजे काय करायचं, पहिला हीट, याचं परमनंट मॅग्नेटिझम घालवायचं आहे, उचलायचा आपटायचा, उचलायचा आपटायचा, हिटिंग करायचं. म्हणजे आतल्या ऍटॉमिक डायपोल मोमेंट विस्कळीत होत 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 पुन्हा आणखी हा जो एकच डोमेन परफेक्ट डोमेन स्ट्रक्चर आहे ते परफेक्ट डोमेन स्ट्रक्चर ब्रेक होत जातं. म्हणजे आतल्या ऍटॉमिक मॅग्नेटिक मोमेंट थोड्या 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 विस्कळीत होत जातात आणि शेवटी तो स्वतःच परमनंट मॅग्नेटिझम लूज करतो. कारण शेवटी ऍटॉमिक मॅग्नेटिक मोमेंट इतक्या नसतात अलाइन झालेल्या की त्यांच्या फोर्सच्या अंडर त्यांना धरून ठेवलं जाईल असं नसतं. आणि मग सगळ्याच विस्कळीत होतात आणि परत एकदा अशा पद्धतीनं डोमेन वॉल्स म्हणजे भरपूर डोमेन तयार होतात आणि वॉल्स तुम्हाला भरपूर दिसतील. अशा पद्धतीनं तुम्हाला हिटिंग करून हिट करून त्या परमनंट मॅग्नेटिझम घालवता येईल. आणि त्याचबरोबर दुसरा प्रकार म्हणजे हीट. त्याला एका पर्टिक्युलर टेम्परेचर पर्यंत काय करायचं, हीट करायचं. आणि मग त्या टेम्परेचरला गेले की थर्मल ऍजिटेशन हे जे अलाइन झालेले ऍटॉमिक डायपोल मोमेंट आहेत ते सगळे विस्कळीत होतात आणि तो पॅरामॅग्नेटिक मटेरियल मध्ये कन्वर्ट होतो. म्हणजे फेरोमॅग्नेटिकचा पॅरामध्ये कन्वर्ट होतो. अशा पद्धतीनं आपण दोन प्रकारे ह्याचं मॅग्नेटिझम घालवू शकतो. आणि मग जे टेम्परेचर म्हणतोय मी त्या ठराविक टेम्परेचरला म्हणतात त्याचं क्युरी टेम्परेचर. कसलं टेम्परेचर म्हणतात? क्युरी टेम्परेचर. हे लक्षात घ्या. आणि मग इथं एक प्रॉपर्टी लक्षात आली तुमच्या, दे आर स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज्ड इन वीक मॅग्नेटिक फील्ड ऑल्सो and their dipole moment, net resultant dipole moment is, बघा इकडं S इकडं N, अशा पद्धतीनं नेट रिझल्टंट डायपोल मोमेंट इज अलॉंग द एक्सटर्नल मॅग्नेट. म्हणजे पॅरा आणि यांच्यामध्ये एक साम्य आहे की डायपोल मोमेंट अलॉंग असते. आणि डाय आणि पॅरापेक्षा वेगळी प्रॉपर्टी काय आहे तर ते स्ट्रॉंगली मॅग्नेटाइजेस इन वीक मॅग्नेटिक फील्ड. मग पहिल्यांदा करूया डेफिनेशन आणि त्यानंतर बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक. बघा डेफिनेशन यांची, the material, the property of the magnetic materials which are strongly magnetizes in weak external magnetic field also, and the resultant dipole induced dipole moment is along the external magnetic fields is called ferromagnetism. डेफिनेशन लक्षात आले का? डाय आणि पॅरा मध्ये स्ट्रॉंग फील्ड मध्ये वीकली मॅग्नेटाइज होतात, इथं वीक फील्ड मध्ये स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज होतात. ही एक बदल बघा डेफिनेशन मधला. आणि त्याचबरोबर पॅरा आणि फेरो मध्ये साम्य काय तर डायपोल मोमेंट इज अलॉंग द एक्सटर्नल फील्ड. ही झाली डेफिनेशन. आता बघूया कॅरेक्टरिस्टिक.
बघूया कॅरेक्टरिस्टिक आता एक 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 एक. आता पहिली कॅरेक्टरिस्टिक काय सांगतोय आपण, वीकली मॅग्नेटायझेशन स्ट्रॉंग फील्ड त्यांच्या बाबतीत. ह्याच्या बाबतीत स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज इन वीक एक्सटर्नल फील्ड. स्ट्रॉंगली मॅग्नेटाइज इन वीक एक्सटर्नल फील्ड झालं. त्यानंतर दुसरी प्रॉपर्टी, डायपोल मोमेंट कशी असते यांची, तर अलॉंग दी बी, म्हणजे पॅरामॅग्नेटिकची आहे अशी प्रॉपर्टी. The resultant dipole moment of these ferromagnetic materials is aligned along the external direction of external magnetic field. त्यानंतर तिसरी प्रॉपर्टी, नॉन मॅग्नेटिक रिजन मध्ये आपण म्हणतोय एम इज 0, म्हणजेच रिझल्टंट डायपोल मोमेंट 0. इथं मात्र रिझल्टंट डायपोल मोमेंट इज नॉन 0. एम बार इज नॉट इक्वल टू 0. सांगितलं मग अशी एखादा डोमेन मोठा असो, डोमेनचा रिजन मोठा असू शकतो, म्हणजे त्यात असणाऱ्या ऍटॉमिक मॅग्नेटची अलाइनमेंट जास्त असू शकते बाकीच्या रिजन पेक्षा, हे लक्षात घ्या. त्यानंतर मग रिझल्टंट नॉन झिरो मॅग्नेटिक फील्ड, रिजन एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड, रिझल्टंट डायपोल मोमेंट इज प्रेझेंट. त्यानंतर नंबर 4 इथे लिहिलंय मी, कन्सिडरेबल इफेक्ट ऑफ टेम्परेचर. याच्यामध्ये मात्र नेट इफेक्ट ऑफ टेम्परेचर, लक्षात घ्या, टेम्परेचरचा इफेक्ट होतोच. मग मगाशी आपण बघितलंय स्काय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू 1/T असं म्हटलंय आपण. यामध्ये मात्र असं नाही बरं का. स्काय इज म्हणजेच मॅग्नेटिक परमेबिलिटी, ससेबिलिटी, magnetic susceptibility of ferromagnetic material is directly proportional to the difference of the actual temperature with its Curie temperature. With its Curie temperature. कारण Curie टेम्परेचरच्या वर तो काय झाला, पॅरामॅग्नेटिक झाला. म्हणजे परत ही प्रॉपर्टी स्काय इज इनव्हर्सली प्रोपोर्शनल टू टी. पण त्याच्या अगोदर क्युरी टेम्परेचर पेक्षा तुम्ही त्याला किती जास्त हीट केलाय त्याच्या डिफरन्सला हा स्काय इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो बरं का. डिफरन्सला, हे लक्षात घ्या. म्हणजे एकंदरीत टेम्परेचरला इनव्हर्सली प्रोपोर्शनल असतो. आणि मग यातला प्रोपोर्शनॅलिटी कॉन्स्टंट म्हणजे आपला क्युरी कॉन्स्टंट, सी मग अशी घेतलेला क्युरी कॉन्स्टंट. हे इक्वेशन लक्षात ठेवा बरं का, हे इक्वेशन लक्षात ठेवा. आणि हेही लक्षात ठेवा, पॅरामॅग्नेटिक मटेरियलच्या बाबतीत स्काय इज इक्वल टू क्युरी कॉन्स्टंट इंटू म्यू 0/T. आणि इथं मात्र क्युरी कॉन्स्टंट अपॉन T मायनस TC. म्हणजे थोडक्यात त्या टेम्परेचरच्या वर मॅग्नेटिक ससेबिलिटी ही त्या मटेरियलच्या परमेबिलिटीवर डिपेंड राहत नाही, हे लक्षात घ्या. आणि मग तिथे एक ग्राफ दिलाय बघा तुम्हाला पुस्तकात. इकडे घेतला पण एक्स ऍक्सिसला टेम्परेचर, ऍब्सोल्यूट टेम्परेचर, आणि इकडे घेतला पण मॅग्नेटिक ससेबिलिटी. तर मॅग्नेटिक ससेबिलिटीचा ग्राफ या पद्धतीने आहे. आणि मग या मॅग्नेटिक ससेबिलिटी अत्यंत हाय असते हायर टेम्परेचरला. आणि क्युरी टेम्परेचर पासून इथं क्युरी टेम्परेचर म्हणूया आपण. मग जेवढं क्युरी टेम्परेचर जास्त तेवढी मॅग्नेटिक ससेबिलिटी कमी, लक्षात घ्या बरं का, कमी. आणि मग हा मटेरियल या रिजन मध्ये फेरो आणि या रिजन मध्ये पॅरामॅग्नेटिझम. का तर टेम्परेचर वाढवलं की थर्मल ऍजिटेशन विस्कळीत होतात ऍटॉमिक डायपोल्स. आणि मग नेट रिझल्टंट मोमेंट कमी होते, म्हणजेच याची असणारी ससेबिलिटी म्हणजे मॅग्नेटिक प्रॉपर्टी कमी 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 होत जाते आणि ती पॅरामॅग्नेटिक सारखी बिहेव होते, हे लक्षात घ्या. आता याचे काही एक्झाम्पल्स तुम्हाला सांगितलेत बघा. कोबाल्ट, निकेल, आयर्न किंवा सॉफ्ट आयर्न, त्यानंतर फेरिक ऑक्साईड, अशा पद्धतीचे बरेचसे मटेरियल आपण फेरोमॅग्नेटिक मटेरियल म्हणून वापरतो. आता हा इफेक्ट ऑफ टेम्परेचर वरून क्युरी टेम्परेचरची एक डेफिनेशन लक्षात ठेवा. दी टेम्परेचर, क्युरी टेम्परेचर TC म्हटलंय मी त्याला, दी टेम्परेचर at which
ferromagnetic material is transferred into paramagnetic. Ferromagnetic material is transferred into paramagnetic is called Curie temperature. ही एक डेफिनेशन लक्षात ठेवा. ठीक आहे. बघा आता मग it is strongly depend upon the temperature of that material. म्हणजे strongly temperature effect, strong temperature effect म्हणूया. नंबर 5 युनिफॉर्म आणि पॅरलल लिहिले. म्हणजे युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते स्वतःला पॅरलल अलाइन करतात. ही प्रॉपर्टी आहे अशी घ्यायची. फेरोमॅग्नेटिक मटेरियल सुद्धा युनिफॉर्म मॅग्नेटिक एक्सटर्नल युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवले की ते सुद्धा स्वतःला पॅरललच अलाइन करतात. त्यानंतर 6वी प्रॉपर्टी, नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवले तर काय होईल, तर नॉन युनिफॉर्म मॅग्नेटिक फील्ड मध्ये ते काय करतात, तर स्ट्रॉंगर फील्ड टू आपलं विकर फील्ड टू स्ट्रॉंगर फील्ड आणि ग्रेटली अट्रॅक्ट होतात. विकर मधून स्ट्रॉंगर मध्ये डिस्प्लेस होतात, प्यारा सारखेच. 7वी प्रॉपर्टी, मग ह्याच्यावरून आपण सांगू शकतो दे आर अट्रॅक्टेड, पण नुसतं अट्रॅक्टेड म्हणायचं नाही, कारण प्याराला म्हटलंय आपण लाईटली अट्रॅक्टेड, पण हे मात्र स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड. स्ट्रॉंगली अट्रॅक्टेड बाय एक्सटर्नल फील्ड. आणि डायमॅग्नेटिकला म्हणलंय आपण लाईटली रिपेल्ड. आता पुढची प्रॉपर्टी नंबर 8, म्यू कसा असतो यांचा, व्हेरी 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 ग्रेटर दॅन 1. म्यू परमॅबिलिटी यांची अतिशय जास्त असते. त्याचबरोबर नंबर 9, मॅग्नेटिक ससेबिलिटी ही प्यारासारखी पॉझिटिव्ह असते, पॉझिटिव्ह बट लार्ज, अतिशय लार्ज. तुम्हाला माहित नाही सॉफ्ट आयनचा मॅग्नेटिक ससेबिलिटी 1000 पेक्षा मोठी. मॅग्नेटिक ससेबिलिटी ऑफ सॉफ्ट आयन इज ग्रेटर दॅन 1000. 1000 पेक्षा जास्त आहे, म्हणजे पॉझिटिव्ह अँड लार्ज मॅग्नेटिक ससेबिलिटी. 10वी प्रॉपर्टी, आता मात्र त्या दोघांच्या पेक्षा वेगळी बरं का, आता मात्र बस दोघांच्या पेक्षा वेगळी. काय, दे आर ऑलवेज यूज टू मेक द परमनंट मॅग्नेट. प्यारा आणि डाय वापरले जात नाहीत, पण फेरोमॅग्नेटिक मटेरियल मात्र परमनंट मॅग्नेट तयार करण्यासाठी वापरतात. आणि 11वी प्रॉपर्टी, आता एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड मध्ये ठेवल्यानंतर एक्सटर्नल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स वर त्याचा काय इफेक्ट होतो, तर हे लक्षात घ्या. अशा पद्धतीनं मी एक्सटर्नल मॅग्नेटिक फील्ड लाईन्स घेतल्या, या डायरेक्शन मध्ये युनिफॉर्म स्वरूपाचा आहे मॅग्नेटिक फील्ड. यामध्ये मी जर हा फेरोमॅग्नेटिक मटेरियल जर ठेवला, तर लक्षात घ्या या फेरोमॅग्नेटिक मटेरियल मुळे असणाऱ्या लाईन्स ऑफ फोर्स अशा पद्धतीनं तुम्हाला इथं कट झालेले दिसतील. आणि मग हा मॅग्नेटच तयार झाला आतला, की ज्याचा एस पोल इथं आहे, एन पोल इथं आहे, बाहेरच्या फील्डच्या दिशेनं डायपोल मोमेंट आहे, आणि मग हा मॅग्नेटच झाला. मग याचा एस पोल इकडच्या एनला म्हणजे बाहेरच्या फील्डच्या एनला, आणि इकडचा एन पोल बाहेरच्या फील्डच्या एसला आला, म्हणजे हेच होतो, कनेक्टच होत. आणि मग या ठिकाणी तुम्हाला लाईन्स ऑफ फोर्स अशा पद्धतीने दिसतील. इकडं आत जाणार आहे बरं का, त्यानंतर इकडं बाहेर येणाऱ्या स्वरूपात अशा पद्धतीनं या लाईन्स ऑफ फोर्स इथं कट झालेले दिसतील, आणि मग ह्याच्याशी त्या अलाइन झालेल्या दिसतील, या मॅग्नेटशी त्या अलाइन झालेल्या स्वरूपात दिसतील. ते काय, तुम्ही कॉपर फिलिंग जर एखाद्या कागदावर टाकले आणि पहिल्यांदा मॅग्नेटिक फील्ड लावलं, लाईन्स ऑफ फोर्स दिसतील तुम्हाला स्ट्रेट. एखादा फेरोमॅग्नेटिक मटेरियल तुम्ही जर इंट्रोड्यूस केला मध्ये, की तुम्हाला अशा पद्धतीनं कट होऊन कनेक्ट झालेले दिसतील त्याच्याशी. अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपल्याला एक्सटर्नल मॅग्नेटिक लाईन्स ऑफ फोर्स मिळतं. अशा पद्धतीनं आपण प्रॉपर्टीज बघितल्या फेरोमॅग्नेटिक मटेरियलच्या. आता तुम्ही काय करायचं बघा,
दुसरा एक महत्वाची गोष्ट, मगाशी मी डोमेन स्ट्रक्चरवर एक्सप्लेनेशन दिलं. कधी कधी क्वेश्चन विचारतं बरं का कोल्हापूर बोर्ड, एक्सप्लेन दी फेरोमॅग्नेटिझम ऑन दी बेसिस ऑफ डोमेन थेरी. डोमेन थेरीच्या बेसिसवर तुम्ही फेरोमॅग्नेटिझम एक्सप्लेन करा असा पण प्रश्न असतो. त्यावेळी ते 3 डायग्राम द्यायचे मी दिलेले. तुमच्या पुस्तकात 2च आहेत, पण 3 केले तरी चालतील किंवा 2 काढले तरी चालतील पुस्तकातल्या प्रमाणे. आणि त्याचबरोबर आणखी एक क्वेश्चनची तुम्ही तयारी करून ठेवायची. काय काय प्रॉपर्टीज मध्ये डाय पॅराफेरोच्या काय काय प्रॉपर्टीज मध्ये साम्य आढळते, पण बऱ्याचशा प्रॉपर्टीज काय आहेत डिफरंट आहेत. तर डिस्टिंग्विश बिटवीन हा एक क्वेश्चन तुम्ही डाय पॅरा, पॅराफेरो, डाय फेरो यांच्यामध्ये डिस्टिंग्विश बिटवीन तयार करून ठेवायचे. त्याचे 4-4 मुद्दे म्हणजे 5-5 करून ठेवा, म्हणजे 4 लिहायचे आहेत आपल्याला. आणि अर्ध्या मार्काला 1 म्हणजेच 2 मार्काला हा असा क्वेश्चन विचारला जातो. यांच्यातल्या कुठल्या मधले डिस्टिंग्विश बिटवीन अशा स्वरूपाचा क्वेश्चन तुम्हाला विचारला जाईल. आता यामध्ये तुमचा आणखी इफेक्ट ऑफ टेम्परेचर पॅरा आणि फेरो मधला ते एक लक्षात ठेवायचं बरं का. पॅरा आणि फेरो मधले इफेक्ट ऑफ टेम्परेचर ऑन दी मॅग्नेटिक ससेप्टिबिलिटी. आता या चॅप्टर मध्ये एकच आर्टिकल राहिले हिस्टेरिसिस, आणि त्यानंतर मॅग्नेटिक शिल्डिंग. ते आपण पुढच्या लेक्चरला बघूया. बाय.